डिपॉझिट भरणाऱ्या व्यापाऱ्यांचं बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे स्वागत करतो। आपण जो प्रतिसाद दिला त्यानुसार नक्कीच व्यवसायाची गरज बारामती मार्केटमध्ये आहे आणि स्कोप पण आहे, हे ह्याच्याकडून नक्कीच सिद्ध होते। आपण जो प्रतिसाद दिला आणि सुरुवातीला ज्या चालना चालल्या होत्या आता सभापती साहेबांची जी चर्चा झाली आमच्या संचालक मंडळात त्यानुसार 2-3 विषय थोडेसे चेंज केले की आपण म्हणतो तो भाजीपाला फुलाचं मार्केट असं वेगळं ठेवायचं, परंतु सभापतींची सूचना अशी आहे की कुणाला कुठं काढून तिथं त्यांनी बोलावं। फळवाल्याला इकडचं घ्यायचं असलं बारकं तर बारकं घ्यावं, फळवाल्याला मोठा घ्यायचा तर त्यांनी मोठा घ्यावा, फुलवाल्याला बारका घ्यायचा असला तर तो इकडे घेईल, फुलवाल्याला व्यवसायाच्या दृष्टीने तिकडचा घ्यायचा असला तर तिकडचा घेईल। त्यामुळं कुणालाही कुठंही बोलायला संधी द्यायची अशी सूचना आहे, त्यानुसार त्या बदलाची तुम्ही नोंद घ्यावी। दुसरी गोष्ट तुम्हाला अटी शर्ती दिलेल्या आहेत, त्याच्यात काही शंका वगैरे असेल तर विचारा। आणि गाळा घेतला आणि चालत नाही म्हणून परत देता तर तुम्हाला 1 वर्ष काही देता येणार नाही, 1 वर्ष तुम्हाला कंपल्सरी तो गाळा तुमच्या नावावर राहील। 1 वर्षानंतर तुम्ही मार्केट कमिटीला नोटीस देऊन 3 महिन्याची नोटीस दिली तर 3 महिन्यात तुम्हाला तुमचं डिपॉझिट मिटिंगला घेऊन परत देता येईल। त्यामुळं त्या तयारीने तुम्हाला परस्पर ट्रान्सफर करता येणार नाही। त्यामुळं तेवढं ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ते तिथं सांगितल्या होत्या। अजून जर ह्याच्या व्यतिरिक्त वाचलेल्या अटी शर्तीविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही सुचवू शकता। सभापती साहेब माझी एक विनंती आहे की फुल मार्केट वेगळं तुम्ही ठेवलं होतं आणि भाजी तरकारीचं वेगळं ठेवलं होतं, तर फुल मार्केट वेगळं ठेवणं ते कुठलीही 3 गाडे 4 गाडे तुम्हाला जे द्यायचे ती वेगळे आरक्षित सांगत ते भागातले, मग त्या हिशोबातले लावूया। नाही लिहिलं एकत्र घ्या पण फुल गाडी वेगळीकडे घ्या आणि भाजी तरकारीची वेगळीकडे तुम्ही आरक्षित सांगा ना की ही गाडी बघून फुलासाठी चालते, मोठे 3 द्या बारके 3 द्या, कुठले तुमच्या ह्याची द्यायची तुम्ही कॉर्डिनेट। तुमची सूचना रास्त आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण मार्केटमध्ये प्रयत्न करतोय की कमोडिटी वाईज प्रत्येक विभाग वेगळा असला पाहिजे। त्याच्यामध्ये तरकारी असेल तर एका बाजूला तरकारीच असली पाहिजे, जर फ्रूट मार्केट करायचं असेल तर तुला फ्रूट मार्केट झालं पाहिजे, फुलांचं आपण सुरू करू तर तेही एका बाजूला यायला पाहिजे। अशी गेल्या अनेक दिवसांची चर्चा ही अनेक मिटिंगमध्ये आपण या ठिकाणी केलेली आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या व्यापारी बंधूंची काही वेगवेगळे मतं आहेत आणि त्याच्यावर एकमत न झाल्यामुळं अजून एका ठिकाणी सगळं मार्केट आणण्याच्या भूमिकेमध्ये सगळे व्यापारी बंधू नाही आहेत। आता उदाहरणार्थ समजा आत्ताच्या ज्या चर्चेमध्ये जी काही मागणी होती त्याप्रमाणे काही गाळे फुल मार्केटसाठी द्यायचं आहे, काही फ्रूटसाठी द्यायची अशी चर्चा होती, पण बाकीच्या सगळ्या व्यापाऱ्यांचा कल घेतला तर अजून त्यांच्या सगळ्यांचं एकमत झालेलं नाही आहे की आम्ही पण सगळेजण त्या ठिकाणी फ्रूट मार्केटमध्ये फ्रूटसाठी येतो किंवा सगळेच फुलवाले एका ठिकाणी यायचं, याच्यावर काय अजून एकमत होत नाही आहे। विषय जो आहे तो विषय थोडासा अजूनही चर्चेमध्ये आहे। त्यामुळे आता जे आपण हे जे काही 16 गाळे आहेत तर या 16 गाळ्याच्या बाबतीमध्ये जे स्क्वेअर फूट आहेत त्या स्क्वेअर फूटप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या परीने त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा। काही लहान गाळे आहेत, आपल्यातला एखादा उद्योजक एखादा छोटा व्यापारी असेल त्याला त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्याने छोटा घ्यावा, ज्यादा व्यवसायाच्या दृष्टीनं त्याला मोठ्या गाळ्याची गरज आहे त्याला आपण मोठ्या गाळ्यासाठी त्याने पसंती द्यावी आणि अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांना सहभागी होता यावं, पारदर्शकता त्यामध्ये यावी, कुठेही कोणावर अन्यायाची भूमिका होऊ नये म्हणून या पद्धतीने आपण थोडासा त्यामध्ये निर्णय घेतो आहे। आपण ही गोष्ट थोडीशी समजून घ्या। निश्चितपणे भविष्यात ज्यावेळेला अशा पद्धतीने सगळ्यांचंच मागणी येईल त्यावेळेला एका बाजूला एक एक विभाग करण्याच्या दृष्टीनं संचालक मंडळसुद्धा निश्चितपणे आग्रही असेल, हे या निमित्ताने आपल्याला स्पष्टपणे सांगतो। ते 7 लाखांनी सुरू होती, 442 चौरस फुटाचे गाळे त्याला 8 लाखांनी सुरू आपले, 535 स्क्वेअर फुटाचे गाळे ते 9 लाखांनी सुरू होईल,
आणि 663 चौरस फुटाचे गाळे ते 10 लाखांनी लिलाव चालू करणार. सुनीलदादा पवार आमचे माजी सभापती बोलताय. 16 गाळे नंतर डिक्लेअर करू म्हणलं रिस्पॉन्सिबल. या 16 गाळ्यामध्ये तुम्ही आधीच बेस्ट प्राईस डिक्लेअर आपल्याकडे ज्यांची मागणी आहे सगळे इथे उपस्थित आहे. सुरुवातीच्या वेळेला जी चर्चा झाली होती त्याच्यामध्ये आपण जो बदल केलेले आहेत ते सगळ्यांच्या लक्षात आले असं गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी जे कन्फ्युजन होतं की बाबा फ्रूटचा कुठला, फुलांचा कुठला, भाजीपाल्याचा कुठला, सगळेच्या सगळे हे जे आता गाळ्या 16च्या 16 गाळ्या आहेत त्या सगळ्या 16 गाळ्यांमध्ये ऐच्छिक स्वरूपावर तुम्हाला तुमचा व्यवसाय करता येईल. त्यामध्ये 238 स्क्वेअर फुटाचे 2 गाळे जे सुरुवातीचे 2 गाळे सचिवांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा लिलाव 6 लाखापासून सुरू होईल. त्याच्यानंतरचे 5 गाळे हे 287 स्क्वेअर फुटाचे आहेत इथपर्यंत असणार आहे. त्याचा लिलाव 7 लाखापासून सुरू होणार आहे. तिथंही फ्रूट असेल, फुलं असेल किंवा भाजीपाला असेल कुठलेही तुम्ही व्यवसाय करू शकता. त्याचे स्क्वेअर फूट आहेत 442 स्क्वेअर फूट. ते 663 स्क्वेअर फुटाचे मोठे गाळे आहेत आणि त्यासाठी 10 लाख रुपये पासून पुढं त्याचे लिलाव सुरू होतील. तिथंही ऐच्छिकप्रमाणे तुम्ही भाजीपाला असेल, फळं असेल किंवा फुलं कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू शकता. मला वाटतं शंका सगळ्यांची संपलेली असेल असं गृहीत धरून आपण नाव माहिती का पण कोणाची. त्यातील पहिला गाळा या बाजूचा 14 बाय 17 स्क्वेअर फूट 238 स्क्वेअर फूट ह्या गाळ्यासाठीचा पहिला लिलाव पुकारला जाईल. त्याच्यासाठी संचालक मंडळाने पहिली राखीव किंमत त्याची 6 लाख रुपये ठेवलेली आहे. 6 लाखाच्या पुढे आपल्याला बोली बोलायची आहे आणि बोली 10,000च्या पटीत बोलावी. तर 6 लाखांनी ह्या गाळ्याच्या लिलावाची सुरुवात होईल. गाळा नंबर 1 238 स्क्वेअर फूट 6 लाख रुपये. 6,50,000 हा 15 लाख रुपये 15 लाख. गदादेंची बोली 15 लाख रुपये. 15 लाख 1 15,50,000 18 लाख रुपये 18 लाख. गदादेंची बोली 18 लाख रुपये 18 लाख रुपये एक वार 18 लाख रुपये. बोलणारे कोणी 18 लाख रुपये 18 लाख रुपये एक वार. हो सांगितलेला सुरुवातीचा 234 स्क्वेअर फूट गाळा नंबर 1 18 लाख रुपये 18 लाख रुपये 18 लाख रुपये एक वार 18 लाख रुपये 2 वार 18 लाख. बोलायचंय कोणाला 18 लाख रुपये 3 वार. गदादे पूर्ण संपूर्ण नाव काय त्यांचं नाव सांगा दादांचं. प्रदीप वसंतराव गदादे. गाळा नंबर 1 234 स्क्वेअर फूट 238 स्क्वेअर फूट प्रदीप वसंतराव गदादे 18 लाख रुपयाच्या बोलीने मंजूर करण्यात आलेला आहे. गाळा नंबर 2 238 स्क्वेअर फूट 6 लाख रुपये 6 लाख 9 लाख 9 लाख रुपये एक वार 10 लाख 10,50,000 11 लाख 12 लाख रुपये 13 लाख 15 लाख 15 लाख रुपये एक वार 15 लाख 10,000 15 लाख 10,000 15 लाख 50,000 15 लाख 60,000 16 लाख 10,000 16 लाख 10,000
16,50,000 रुपये, 16,50,000, 17 लाख रुपये, 17 लाख रुपये एक वर, 17 लाख. बोलायचं कोणाला? 10,000च्या पटीत बोलू शकता. 17 लाख रुपये, 17 लाख, 17,10,000, 17,50,000, 17,50,000, 17,50,000 रुपये एक वार, 17,50,000. बोलणारे कोणी? 17,50,000 दोन वार, 17,50,000, 17,70,000, 17,70,000, 17,70,000. बोलणारे कोणी? 17,70,000, 17,70,000, 17,70,000 रुपये 3 वार. काय नाव आपलं? शीतल मुता. गाळा नंबर 2, 238 स्क्वेअर फूट, शीतल कुमार सुंदेचा मुता यांना अलॉट करण्यात आलेला आहे 17,70,000 रुपये. एक मिनिट सर. त्याच्यानंतर पुढचा गाळा 87 स्क्वेअर फूट, 287 स्क्वेअर फुटाचा गाळा नंबर 3, 7 लाख रुपये, 7 लाख, 10 लाख, 12 लाख, 14 लाख, 15 लाख, 50,000, 16 लाख, 17 लाख, 17,50,000, 18 लाख, 18,10,000, 20, 18,20,000, 18,50,000, 18,70,000, 18,80, 18,90, 19 लाख, 10,000, 19,20,000, 19,30,000, 19,40,000, 50,000, 19,60, 70, 80, 90, 19,90, 20 लाख, 20,10,000, 20,20,000, 30,000, 20,30,000, 80,000, 22,80,000, 22,80,000, 22,80,000 एक वर, 22,80,000. बोलणारे कोणी? 22,80,000 एक वर, 22,80,000 दोन वर. बोलायचं आपल्याला 22,80,000, 22,80,000 रुपये 3 वार. काय नाव आपलं? संदीप शेंडे. गाळा नंबर 3 संदीप शेंडे यांना अलॉट करण्यात येत आहे 22,80,000 रुपये. गाळा नंबर 4 14/20, 287 स्क्वेअर फूट, 287 स्क्वेअर फूट. गाळा नंबर 4, 10 लाख रुपये, 10 लाख, 11 लाख, 12, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 22,10,000, 22,20,000, 22,20,000, 22,20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 22,60,000, 70,000, 80, 90, 23 लाख, 23 लाख रुपये, 23,10,000, 23, 20, 30, 40, 50, 23, 50, 60, 24 लाख 10,000, 24,10,000, 20,000, 30,000, 25 लाख 10,000, 20,000, 30,000, 40,000, 25, 50, 25,50,000, 25,50,000 एक वार, 25,50,000, 25,50,000, 25,50,000 रुपये 3 वार. काय नाव?
इम्तियाज बागवान. गाळा नंबर 4 इम्तियाज बागवान 25,50,000 रुपयात अलॉट करण्यात येत आहे. त्याच्यानंतर गाळा नंबर 5 14/20/50 287 स्क्वेअर फूट इम्तियाज शब्बीर बागवान. गाळा नंबर 5 287 स्क्वेअर फूट 20 लाख रुपये. 20 लाख 10,000 20 50 21 50 60 70 80 90 22 लाख बोलायचं 10,000 20 30 40 50 23 लाख 10,000 50,000 60,000 70,000 23,70,000 23,70 23,70,000 23,70,000 बोलायचं आपलं 23,70,000 23,70,000 एक वार 23,70,000 23,70,000 एक वार 25,50 23,70,000 23,70,000 बोलणार आहे 23,70,000 23,80 90 23,90,000 24 लाख 10,000 24 लाख 10,000 24 लाख 10,000 एक वार 24 लाख 10,000 24 लाख 10,000 बोलणारे कोणी 24 लाख 10,000 एक वार 24 लाख 10,000 दोन वार 24 लाख 10,000 20,000 30,000 24 लाख 30,000 24 लाख 30,000 24 लाख 30,000 24 लाख 30,000 20,30,000 तीन वार. काय नाव आपलं प्रणय शिंदे चव्हाण का सॉरी प्रणय चव्हाण. गाळा नंबर 5 झाला ना साहेब. गाळा नंबर 5 20 लाख रुपये सॉरी गाळा नंबर 6 गाळा नंबर 6 287 स्क्वेअर फूट गाळा नंबर 6 20 लाख रुपये 20 लाख 10 20 30 21 लाख 22 लाख 23 लाख 24 लाख 10 24 10 20 30 24 30 40 50 24 लाख 50,000 24 लाख 50,000 24 लाख 60,000 70,000 24 लाख 70,000 24 लाख 70,000 24 लाख 70,000 25 लाख रुपये 25 लाख बोलायचं आपल्याला 25 लाख रुपये 25 लाख रुपये एक वार 25 लाख रुपये दोन वार 25 लाख 25 लाख रुपये दोन वार 25 लाख रुपये तीन वार. रोहित दत्तात्रय शिंदे गाळा नंबर 6 25 लाख रुपये. ह्या लाईनचा शेवटचा गाळा गाळा नंबर 7 14/20/50 287 स्क्वेअर फूट. गाळा नंबर 7 20 लाख 20 लाख रुपये 20 10 20 20 30 40 21 10 22
10 23 10 24 24 10 24 20 30 40 50 60 70 80 90 24,09,000 25 लाख रुपये 10,000 20 25,20,000 25,20,000 रुपये एक वार 25,20,000 रुपये दोन वार 25,20,000 25,20,000 25,30,000 40,000 50,000 25,50,000 60,000 70,000 80,000 90,000 26 लाख 10,000 20 30 40 26,40,000 26,40,000 दोन वार 26,40,000 बोलणारे कोणी 26,40,000 26,50,000 60,000 70,000 80,000 26,80,000 26,80,000 26,80,000 26,80,000 रुपये तीन वार काय नाव प्रतीक केशव पोटे गाळा नंबर 7 ह्या लाईनच्या 7 गाड्यांचे लिलाव झालेले आहेत घेतो की बापू गाळा नंबर 1 प्रदीप वसंतराव गदादे 18 लाख रुपये गाळा नंबर 2 शीतल प्रकाश सुंदेचा मुता 17,70,000 रुपये गाळा नंबर 3 संदीप पांडुरंग शिंदे 22,80,000 गाळा नंबर 4 इम्तियाज शब्बीर बागवान 25,50,000 गाळा नंबर 5 प्रणय रवींद्र चव्हाण 24,30,000 गाळा नंबर 6 रोहित दत्तात्रय शिंदे 25 लाख रुपये आणि गाळा नंबर 7 प्रतीक केशव पोटे 25,80,000 सॉरी 26 आहे का इथं आता इथं लिहिताना कसं लिहिलंय कोण गाळा नंबर 7 प्रतीक केशव पोटे 26,80,000 लिहिलेल्या याच्यात खाडाखोड झाल्यामुळे दुसऱ्या गाळ्यासाठी जर वेगळं डिपॉझिट भरलेलं असेल तर सहभाग घेता येईल गाळा नंबर 8 13/34 442 स्क्वेअर फूट या साईडचा पहिला गाळा 442 स्क्वेअर फूट 8 लाख रुपये 10 लाख 11 लाख 12 लाख 15 लाख 16 लाख 17 लाख 18 लाख 19 लाख 20 लाख 20,50,000 20,50 21 लाख 50,000 60,000 22 लाख 10 23 लाख 10,000 23,50 60,000 25 लाख 25 लाख रुपये 25 लाख 10,000 25 लाख 10,000 25 लाख 10,000 20,000 30,000 40,000 50,000 60,000 70,000 80,000 26 लाख 26 लाख रुपये 26 लाख रुपये एक वार 10,000 20,000 30,000 40,000 50,000 60,000 26,60,000 26,60,000 बोलायचे 70,000 80,000 90,000 27 लाख 10,000 27 10 20 30 27,30,000
27,30,000 एक वार, 27,30,000, 27,30,000 दोन वार, 50,000, 60,000, 27,60,000, 27,60,000, 27,60,000, 27,60,000 बोलायचं 27,60,000, बोललाय का तुम्ही? लक्षात येत नाही. 27,60,000, 27,60,000, 27,60,000 रुपये तीन वार. काय नाव? सागर हनुमंत सूळ, गाळा नंबर 8, सागर हनुमंत सूळ, 442 स्क्वेअर फूट, सागर हनुमंत सूळ, 27,60,000 रुपये. गाळा नंबर 9, 442 स्क्वेअर फूट, 20 लाख रुपये, 22 लाख, 22 लाख रुपये, 23 लाख, 25 लाख, 10,000, 60,000, 70, 80, 90, 26 लाख, 10,000, 27 लाख, 10,000, 20,000, 27,20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 28 लाख, 29 लाख, 29 लाख रुपये, 29 लाख रुपये एक वार, 29 लाख, 29 लाख रुपये दोन वार, 29 लाख रुपये दोन वार. बोलणार कोणी? 29 लाख रुपये तीन वार. चंद्रकांत शेळके शेळमकर, चंद्रकांत मारुती शेळमकर, गाळा नंबर 10, 442 स्क्वेअर फूट, 13/34, 442 स्क्वेअर फूट, गाळा नंबर 10, 20 लाख रुपये, 20 लाख, 21 लाख, 21 लाख, 10,000, 21, 10, 20,000, 30,000, 50,000, 60,000, 70,000, 80, 22 लाख, 10, 23 लाख, 10, 50,000, 60,000, 70,000, 80, 90, 24 लाख, 10,000, 25 लाख रुपये, 10,000, 25 लाख, 10,000, 20,000, 25 लाख, 20,000, 25 लाख, 20,000, 25 लाख, 20,000 रुपये एक वार, 25 लाख, 20,000, 25 लाख, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 25 लाख, 60,000, 70,000, 80,000, 90,000, 26 लाख, 26 लाख, बोलायचंय 26 लाख रुपये, 26 लाख, 26 लाख रुपये एक वार, 26 लाख रुपये दोन वार, 26 लाख रुपये दोन वार. बोलणार कोणी? 26 लाख तीन वार. सदानंद धर्मराज सोनटक्के, ह्यांची भेट आहे, ह्यांची भेट, सॉरी त्यांची नाही, ह्यांची भेट आहे. नाव इकडून सांगितलं गेलं मला. त्यांचं नाव शेखची भेट आहे. जाफर ना, अकबर जाफर बागवान. हां, अकबर जाफर बागवान, अकबर जाफर बागवान, बरोबर. नाही, त्यांना वाटलं की ती भेट आहे, ते त्यांची भेट आहे म्हणून त्याचा समज झाला. त्यांची भेट होती सवित. अकबर जाफर बागवान, बागवान, गाळा नंबर 10 झाला ना. लिलाव झालेले आहे. गाळा नंबर 8, सागर हनुमंत सूळ, 27,60,000. गाळा नंबर 9, चंद्रकांत मारुती शेळमकर, 29 लाख. गाळा नंबर 10, अकबर जाफर बागवान, 26 लाख.
गाळा नंबर 11 मोठे गाळे ह्या लाईनचे 535 स्क्वेअर फूट 10.5 बाय 51 535 स्क्वेअर फूट गाळा नंबर 11 20 लाख रुपये 21 लाख 22 लाख थोडा हात वर करून बोललं तर लक्षात येईल काय होतंय कोण बीट करते लक्षात येत नाही 22 लाख रुपये 22 लाख 10,000 20,000 30,000 40,000 50,000 60 70 80 23 लाख 10,000 20,000 30,000 40,000 50,000 80 90 24 लाख 10,000 24 10 24 30 40 50 60 70 90 25 लाख 25 10 20 30 25 30 50,000 60,000 70,000 80,000 25,80,000 90,000 26 लाख 10,000 20,000 30,000 26 लाख 30,000 26 लाख 30,000 एक वार 26 लाख 30,000 26 लाख 30,000 दोन वार 26 लाख 30,000 26 लाख 30,000 बोलणार आहे कोणी 26 लाख 30,000 26 लाख 30,000 रुपये तीन वार सदानंद धर्मराज 2% एकच डिपॉझिट आहे त्यांचं एकच गाळा नंबर 11 सदानंद धर्मराज 2%. गाळा नंबर 12 535 स्क्वेअर फूट झाली सही. गाळा नंबर 12 10.5 बाय 51 535 स्क्वेअर फूट 22 लाख रुपये 22 लाख रुपये 22 लाख 10,000 22 10 50,000 60,000 70,000 22 70 80 90 22 90 23 लाख 10,000 20,000 24 लाख 10,000 50 60 70 80 90 25 लाख 25 लाख रुपये 10,000 25 लाख 10,000 25 लाख 10,000 एक वार 25 लाख 10,000 25 लाख 10,000 दोन वार 25 लाख 10,000 25 लाख 10,000 बोलायचं आपल्याला 25 लाख 10,000 25 लाख 10,000 दोन वार 25 लाख 10,000 रुपये तीन वार. काय नाव गाळा नंबर 12 सचिन हनुमंत नागे 25 लाख 10,000. ह्या लाईनचे शेवटचे 4 गाळे 13 फूट बाय 51 13 बाय 51 663 स्क्वेअर फूट. अक्षय हनुमान नागे का सचिन आहे का अक्षय सपकाळंद होगा 13 बाय 51 663 स्क्वेअर फूट. गाळा नंबर 13 22 लाख रुपये 22 लाख 23 लाख 23 लाख रुपये
23 लाख, 10,000, 20,000, 50,000, 60,000, 70,000, 24 लाख, 23, 70,000, 24 लाख, 10,000, 24 लाख 10,000, 24 लाख 10,000, 24 लाख 10,000 रुपये, 24 लाख 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000, 25 लाख, 25 लाख रुपये, 25 लाख मार्केट कमिटी, मार्केट तर्फे सचिव साहेबांनी बीट केलेली आहे. त्याची राखीव किंमत अपेक्षित जी आहे त्याप्रमाणे आता 25 लाखाची त्याच्यात इच्छुक आहेत ना खरेदीदार. 25 लाखाच्या पुढे ज्याला इच्छा आहे त्यांनी बोलावलं लिलावामध्ये. राखीव म्हणजे अपेक्षित किंमत मार्केट कमिटीची आहे ती. त्यांची आहे ना 25 लाख, 25 लाख रुपये, 25 लाख, 25 लाख रुपये, 25 लाख रुपये एक वार, 25 लाख एक वार बोलायचं आपल्याला, 25 लाख एक वार, 25 लाख दोन वार, 25 लाख दोन वार, 25 लाख दोन वार, 25 लाख दोन वार, 25 लाख तीन वार. काय नाव आपलं? अमोल बाराते, गाळा नंबर 13, अमोल बाराते, 25 लाख रुपये. नाही त्यांची 24,90 आपली होती. नाही 3 गाळे राहिले, 14, 15, 16. गाळा नंबर 14, 663 स्क्वेअर फूट, 23 लाख रुपये, 23 लाख, 23 लाख, 23 लाख रुपये बोलायचं. 23 लाख, 23 लाख 50,000, 23 लाख 50,000. या बाजूचे शेवटचे 3 मोठे गाळे 663 स्क्वेअर फूट, त्यापैकी गाळा नंबर 14, फळवाले आणि फुलवाले 23 लाख 50,000, 23 लाख 50,000, 24 लाख, 24 लाख रुपये, 24 लाख, 663 स्क्वेअर फुटाचा गाळा आहे. 24 लाख रुपये, 24 लाख, 24 लाख 50,000, 24 लाख 50,000, 24 लाख 50,000. बोलायचं कोणाला? 24 लाख 50,000, 25 लाख, 25 लाख रुपये, 25 लाख, 25 लाख, 25 लाख रुपये. बोलणारे कोणी? 25 लाख, 25 लाख रुपये. नाही बोलणार कोणी काय याला कोणी बोलत नसेल तर पुढचे पुकारून सोडायचे का? गाळा नंबर 14ला कुणाची बोली न आल्यामुळे 25 लाख रुपये मार्केट कमिटीची बीट आहे, तो गाळा राखीव ठेवण्यात आलेला. गाळा नंबर 15, 25 लाख रुपये, 25 लाख, 25 लाख. बोलणारे कोणी? 25 लाख रुपये, 25 लाख, 25 लाख रुपये. का त्याला
ते फक्त तेच त्यांना सांगतोय की नावाला केल्यासारखं होईल. मागचा जो रिस्पॉन्स मिळालेला आहे त्याच्या हिशोबाने मार्केट कमिटी संचालकांनी चर्चा नको. तुमचं म्हणणं ना बीट लावायची. हो 10ची बीट लावा त्याला आणि 25 लाख आपली बीट करा. पुढे कोण बोलेल नाही ठीक. गाळा नंबर 15. ठीक आहे, ज्यांना बोलायचं त्यांनी बोला. चला गाळा नंबर 15. 10 लाख रुपये, 11 लाख, 12 लाख, 13 लाख, 15, 20 लाख, 21, 10,000, 22 लाख, 10,000, 22 लाख 10,000, 20,000, 22 लाख 50,000, 22 50, 60, 22 लाख 60,000. बोलायचंय 22 लाख 60,000. एक मिनिट झालं 2 मिनिट. 22 लाख 60,000 बोलणारे कोणी? 22 लाख 60,000, 23 लाख, 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90, 24 लाख, 24 लाख बोलायचं आपल्याला. 24 लाख, 24 लाख रुपये बोलणारे कोणी? 24 लाख, 24 लाख रुपये, 24 लाख 50,000, 24 लाख 50,000, 25 लाख रुपये, 25 लाख बोलायचं कोणाला? 25 लाख 1 वार, 25 लाख 2 वार, 25 लाख 3 वार. संदीप राऊत, संदीप आप्पाजी राऊत. गाळा नंबर 15. 25 लाख रुपये. शेवटचं 21 लाख, 21 लाख कुठली? त्यांनी कुठे बोली केली? तिथं त्यांनी बोलली 21 लाख, 21 लाख रुपये, 50,000, 60,000, 70,000, 23 लाख, 23 लाख. हा तुम्हाला अलॉट नाही झाला पहिल्या. हा तुमची बोलताय किती करू? 23 लाख 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000, 24 लाख, 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000, 25 लाख, 10,000, 25 लाख 10,000, 25 लाख 10,000 1 वार, 25 लाख 10,000, 25 लाख 10,000 2 वार, 25 लाख 10,000 2 वार, 25 लाख 10,000 रुपये झाले. 25 लाख 10,000 बोलणारे कोणी? 20,000, 30,000, 25 लाख 30,000 बीट करा, बीट करा. 40,000, 50,000, 60,000, 10च्या पटीत करा. 60,000, 70,000, 80,000, 90,000, 26 लाख, 26 लाख रुपये, 26 लाख, 26 लाख रुपये 2 वार, 26 लाख रुपये, 26 लाख रुपये
20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 26,70,000, 26,70,000 बोलवले कोणी? 26,70,000, 26,70,000 2 वर, 26,70,000 रुपये 3 वर. काय नाव? जमीर गणीभाई बागवान. गाळा नंबर 16 जमीर बागवान, जमीर गणीभाई बागवान. बीट हे बीट लिहून घेतले का? 26,70,000 रुपये. हा हा तेच रिकाव करायचा का? तेच विचार करायचा, घ्यायचा ना त्यावर तो गाळा परत लिलावात काढलेला आहे. 25,10,000, 25,10,000, 25,10,000, बोलणारे कोणी? 25,10,000, 25,10,000, 25,10,000, $25,10,000 रुपये. बोलणारे कोणी? बोला कोणी घेणारे इच्छुक असतील तर हा गाळा शेवटचा गाळा आजच्या लिलावातला 25,10,000, 25,10,000, 20,000, 25,20,000, 30,000, 25,30,000. शेवटचा गाळा 26,70 ला गेलेला आहे. 25,30,000 बोलायचे. 25,30,000 बोलणारे कोणी? 25,30,000, बोलायचं तुम्हाला? 25,30,000, 25,30,000 रुपये 3 वर. गणेश शिवाजी चव्हाण 10,000. 25,30,000 वाचून दाखवतो. सागर हनुमंत सूळ 27,60,000, चंद्रकांत मारुती शिळपकर 29 लाख, अकबर जाफर बागवान 26 लाख, सदानंद धर्मराज सोनटक्के गाळा नंबर 11 26,30,000, गाळा नंबर 12 सचिन हनुमंत नागे 25,10,000, गाळा नंबर 13 अमोल बाबूराव 12 ते 25 लाख, गाळा नंबर 14 गणेश शिवाजी चव्हाण 25,30,000, गाळा नंबर 15 संदीप अप्पाजी राऊत 25 लाख आणि गाळा नंबर 16 जमीर गणीभाई बागवान 26,70,000.